सर्वांना नमस्कार. आजच्या वर्गात समांतर नेटवर्कमध्ये खुल्या आणि शॉर्ट सर्किट्सवर चर्चा करूया. उद्दिष्ट: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल समांतर सर्किट्समध्ये खुल्या आणि शॉर्ट सर्किटमध्ये व्होल्टेज आणि प्रवाह मोजा. समांतर सर्किट्स. समांतर सर्किट्स असे आहेत जिथे इनपुट व्होल्टेज सर्व शाखांमध्ये सारखेच राहते, परंतु विद्युत प्रवाह प्रत्येक शाखेत त्याच्या प्रतिकार मूल्यावर अवलंबून विभागला जातो. खुल्या समांतर सर्किट्सवर चर्चा करूया. दोन प्रतिरोधक R1 आणि R2 प्रत्येकी 10 ओम्स समांतर जोडले जाऊ द्या. A1 आणि A2 हे दोन ॲमीटर अनुक्रमे R1 आणि R2 या रेझिस्टरसह जोडा. ॲमीटर्स A1 आणि A2 हे फिरत्या कॉइलचे असू द्या आणि ते 0 ते 5 अँपिअरच्या दरम्यान असू द्या. DC व्होल्टेज स्त्रोत किंवा बॅटरी 12 व्होल्ट एक स्विच S 0 ते 5 अँपिअर पर्यंतचा एक सामान्य ॲमीटर A आणि सर्व मालिकेतील समांतर कनेक्ट केलेले प्रतिरोधक कनेक्ट करा. सर्किटच्या समांतर 0 ते 20 व्होल्टचे एक हलणारे कॉइल व्होल्टमीटर कनेक्ट करा. S स्विच बंद करा आणि व्होल्टमीटर आणि ॲमीटर रीडिंग नोंदवा. दिलेल्या सारणीसह वाचन तपासा. आता मोजलेले मूल्य सत्यापित करा. प्रतिरोधक समांतर जोडलेले असल्याने सूत्रातील मूल्य बदला. I/R = I/R1 + I/R2. I/R = I/10 + I/10. R = 5 ohms. ओहमच्या कायद्याच्या सूत्रामध्ये प्रतिकार R चे मूल्य बदला. I = V/R. I = V/R = 12/5 = 2.5 amps सामान्य ॲमीटर A द्वारे मोजले जाते. अनुक्रमे R1 आणि R2 मधून वर्तमान I1 आणि I2 प्रवाहाची गणना करा. I1 = 12/10 = 1.2 amps. I2 = 12/10 = 1.2 amps अनुक्रमे A1 आणि A2 ॲमीटर्सवरून मोजले जाते. जेव्हा तुम्ही I1 आणि I2 जोडता तेव्हा आम्हाला अंदाजे 2.5 amps एकूण करंट मिळतो. मोजलेल्या मूल्यांसह गणना केलेल्या मूल्यांची तुलना करा. ब्रांच 2 मधील रेझिस्टर R2 काढून एक ओपन सर्किट बनवू. आता S स्विच बंद करा. व्होल्टमीटर आणि ॲमीटर रीडिंग लक्षात घ्या. व्होल्टमीटर 12 व्होल्ट प्रमाणेच वाचतो. शाखा 2 उघडी ठेवल्यामुळे कोणताही विद्युत प्रवाह वाहणार नाही आणि A2 वर कोणतेही ॲमीटर रीडिंग नाही. ॲमीटर A आणि A1 हेच विक्षेपण दाखवतील. सर्किटमध्ये फक्त एक रेझिस्टर असल्यामुळे सर्किटचा एकूण रेझिस्टन्स 10 ओम होतो. म्हणून आम्हाला एकट्या 1.25 amps प्रमाणे करंट मिळतो. त्यामुळे समांतर सर्किट्समध्ये कोणतीही शाखा उघडी ठेवल्यास त्याचा इतर शाखांच्या विद्युत प्रवाहावर परिणाम होणार नाही. म्हणूनच सहसा तुमच्या घरातील सर्व कनेक्शन समांतर जोडलेले असतात. दिवे वापरण्याची चर्चा करूया. 3 दिवे L1, L2 आणि L3 प्रत्येकी 40 वॅट 240 व्होल्ट समांतर कनेक्ट करा. सिंगल फेज AC व्होल्टेज स्त्रोतासह सर्किटला ऊर्जा द्या. सर्व दिवे चमकत असल्याची खात्री करा. सर्किट बंद करा आणि एकटा L2 दिवा काढा, त्यामुळे शाखा 2 उघडी ठेवू द्या. सर्किट चालू करा. तुम्हाला L1 आणि L3 दिवे चमकताना दिसले पाहिजे. यावरून असे दिसून येते की समांतर सर्किटमध्ये कोणतीही शाखा उघडी ठेवल्यास इतर शाखा नेहमीप्रमाणे कार्य करतील. समांतर नेटवर्कवरील शॉर्ट सर्किटबद्दल चर्चा करूया. खबरदारी: लहान समांतर सर्किट बनवण्याची शिफारस केलेली नाही, कारण यामुळे उपकरणे आणि मानवांना धोका निर्माण होतो. समांतर सर्किट्समधील शॉर्ट्सची चर्चा करू. R1, R2 आणि R3 ची 3 रेझिस्टर व्हॅल्यू अनुक्रमे 50 ओम्स, 100 ओम्स आणि 150 ओम्स असू द्या. A1, A2 आणि A3 मालिकेतील ॲमीटर्स अनुक्रमे R1, R2 आणि R3 या रेझिस्टरसह कनेक्ट करा. ॲमीटर श्रेणी 0 ते 200 अँपिअर्स असू द्या. सर्किटमध्ये 0 ते 500 मिलीअँपच्या श्रेणीसह एक सामान्य ॲमीटर A कनेक्ट करा. स्विच S द्वारे 12 व्होल्ट बॅटरी पॉझिटिव्ह टर्मिनल कॉमन ॲमीटरला आणि सर्किटच्या दुसऱ्या टोकाला ऋण टर्मिनल कनेक्ट करा. R1, R2 आणि R3 चा सामान्य बिंदू. S स्विच केल्यानंतर सर्किटच्या समांतर एक मूव्हिंग कॉइल व्होल्टमीटर 0 ते 30 व्होल्ट कनेक्ट करा. S स्विच बंद करा. ॲमीटर्स आणि व्होल्टमीटरची रीडिंगची नोंद घ्या. खालीलप्रमाणे मोजलेले मूल्य सत्यापित करा. ओमचा नियम वापरून प्रत्येक रेझिस्टरद्वारे विद्युत प्रवाह शोधू.
I1 इज इक्वल टू V अपॉन R1 इज इक्वल टू 12 अपॉन 50 इज इक्वल टू 0.24 ॲम्प्स किंवा 240 मिली ॲम्प्स. I2 इज इक्वल टू V अपॉन R2 इज इक्वल टू 12 अपॉन 100 इज इक्वल टू 0.12 ॲम्प्स किंवा 120 मिली ॲम्प्स. I3 इज इक्वल टू V अपॉन R3 इज इक्वल टू 12 अपॉन 150 इज इक्वल टू 0.08 ॲम्प्स किंवा 80 मिली ॲम्प्स. जेव्हा आम्ही सर्व तीन वर्तमान रेटिंग जोडतो तेव्हा आम्हाला 0.4 ॲम्प्स किंवा 440 मिली ॲम्प्स मिळतात. वर्तमान मूल्ये I1, I2 आणि I3 अनुक्रमे A1, A2 आणि A3 या मीटरसह सत्यापित करा. आता शाखा 3 येथे शॉर्ट करण्यासाठी पुरेशी लांबी असलेली हुकअप वायर घ्या जिथे A3 आणि R3 जोडलेले आहेत. तुम्ही ॲमीटर सुई A मध्ये उच्च प्रवाहामुळे पूर्ण स्केल विक्षेपण त्वरित वाचू शकता. ॲमीटर A1, A2 आणि A3 शून्य रीडिंग दर्शवेल आणि 1 व्होल्टमीटर 12 व्होल्ट प्रमाणेच मोजतो. हा विद्युत प्रवाह रेझिस्टर R1, R2 आणि R3 मधून वाहणार नाही कारण विद्युत प्रवाह नेहमीच सोप्या मार्गाने वाहतो. कोणताही विद्युत प्रवाह प्रतिकाराकडे वाहत नसल्यामुळे एकूण प्रतिकार कमी होतो आणि विद्युत प्रवाह वाढवतो. टिप: लहान समांतर सर्किट्स करत असताना सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे नेहमी सिरीज रेझिस्टन्स R वापरा. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही समांतर सर्किटमध्ये ओपन आणि शॉर्ट सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेज मोजू शकाल.